नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 5 अन्न पदार्थांची सुरक्षा या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. परंतु आजच्या भागात आपण काय पाहणार आहोत तर अन्न बिघाड आणि अन्न बिघाडास कारणीभूत कोणते घटक आहेत ते आपण आज पाहणार आहोत. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही जेव्हा शाळेत जाता तेव्हा तुम्ही डबा घेऊन जाता. का बरं डबा घेऊन जाता तुम्ही? का तुम्हाला भूक लागते. आणि जेव्हा म्हणजे आपण जेवतो का तर आपल्याला भूक लागते आणि आपल्याला अन्नाची गरज लागते. आपल्यालाच लागते असं नाही, तर सगळ्या सजीवांना अन्नाची गरज लागते. अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. की आपण म्हणजे अन्न ही आपली काय आहे तर मूलभूत गरज आहे. अन्नातून आपल्याला काय मिळतं? अन्न घेतल्यामुळे आपल्याला शरीरात ऊर्जा मिळते. आपल्याला शरीराची कार्य करण्याची म्हणजे शक्ती वाढते. आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढते. पण आपण जे अन्न म्हणजे आपण जे जेवण घेतो ते जेवण आपलं कसं हवं तर तो आहार आपला संतुलित आहार असावा. संतुलित आहार म्हणजे कसा तर त्या म्हणजे आहारामध्ये सर्व पोषक तत्व म्हणजे जी आपल्या शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्व आपल्या त्या आहारातून आपल्याला मिळाली पाहिजेत. तर आता समोर ज्या स्क्रीनवर काही पदार्थ आहेत आणि त्याच्यापासून शरीराला कोणते घटक मिळत आहेत आणि त्यांचे कार्य कोणते आहेत ते आपण आता पाहूयात. आता ज्वारी, मला सांगा तुमच्या घरी ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी किंवा बाजरीची भाकरी तर बनतच असेल किंवा तांदळाचा भात आपण खातोच. मग हे ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ हे तृणधान्य आहेत आणि ह्या तृणधान्यापासून आपल्या शरीराला कोणता घटक मिळतो तर कर्बोदके मिळतो. आणि कर्बोदकामुळे काय होतं तर आपल्याला ऊर्जा मिळते. आपल्याला काय मिळते तर आपल्याला ऊर्जा मिळते. तर जी कडधान्य आहेत, कडधान्य म्हणजे जे चणे, वाल, पावटे, मूग, मटकी, सर्व प्रकारच्या डाळी, दुग्धजन्य पदार्थ, मांस, अंडी यांच्यापासून आपल्या शरीराला कोणता घटक मिळतो तर यांच्यापासून आपल्या शरीराला प्रथिने मिळतात. आणि प्रथिने काय करतात तर प्रथिने आपल्या शरीराची वाढ करतात. आणि जेव्हा शरीराची वाढ होते तेव्हा जेव्हा होताना शरीराची जी झीज होते ते भरून काढण्याचं कार्य कोण करतं तर प्रथिने करतात. आता तेल, तूप आपल्या तर जेवणामध्ये तुमच्या तर सगळ्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच जेवणामध्ये भाज्यांमध्ये तेल, आपण चपातीला तूप लावतो, डाळीमध्ये तूप घेतो. मग हे तेल, तूप हे काय आहेत? हे तर स्निग्ध पदार्थ आहेत आणि हे स्निग्ध पदार्थ आपण काय करतात तर ऊर्जा निर्माण करतात. ते उष्णतेच्या रूपाने आपल्या शरीराला उष्णता म्हणजे ऊर्जा पुरवतात. आता फळं, भाज्या तुम्ही खाता की नाही? वेगवेगळ्या प्रकारची फळं, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या. मग आपल्याला त्याच्यापासून काय मिळतं तर त्याच्यापासून आपल्याला जीवनसत्व मिळतं आणि त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणजेच काय तर आपल्याला ह्या म्हणजे प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके यांच्यामुळे काय होतं आपल्या शरीराची वाढ होते, आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पण आता हे जे अन्न घटक आहेत ते आपल्याला कुठल्या पदार्थापासून मिळतात म्हणजे जसे की ज्वारी, गहू, बाजरी याच्यापासून आपल्याला ते पदार्थ मिळतात. म्हणजे वेगवेगळ्या भाज्या. पण जर तेच पदार्थांना जर कीड लागली तर काय तर मग आपण आज अन्न सुरक्षा म्हणजे अन्नाची सुरक्षा ह्या पाठामध्ये आपल्याला तेच पाहायचं आहे की अन्न बिघाड कसा होतो, अन्न नासाडी कशी होते ते आता आपण पाहूयात. तर अन्न बिघाड, फूड स्पॉइलेज. आता मला सांगा, ह्या आकृत्या दिसत आहेत तुम्हाला स्क्रीनवर. तर पहिल्या आकृतीमध्ये काय आहे? पहिल्या आकृतीमध्ये उंदीर म्हणजे नासधूस करताना दिसतोय, धान्याची नासधूस करताना दिसतोय. मग असं म्हणजे उंदराने नासधूस करायला नकोय म्हणून काय करायचं तर अशी पोती, अन्नधान्याची पोती आहेत ती व्यवस्थितपणे उंच ठिकाणी म्हणजे जिथे झुरळ, उंदीर असे जाणार नाहीत अशा ठिकाणी त्यांची साठवणूक करायची. म्हणजे त्यांना अशा ठिकाणी ठेवायचे की जेणेकरून उंदीर त्या धान्याचा नाश म्हणजे करणार नाही असं. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला दुसऱ्या चित्रामध्ये एक मुलगा रस्त्यावरचे म्हणजे पदार्थ विकत घेतोय. आता रस्त्यावरचे पदार्थ जे रस्त्यावर असतात असे उघडे पदार्थ ते खाणे अयोग्य आहे. कारण का ते उघडे असतात त्यामुळे त्याच्यावर माशा, कीटक, धूळ इत्यादी सगळं बसलेलं असतं त्याच्यावर आणि मग त्यामुळे ते आपल्या पोटाला हानिकारक असतात. आपल्या आरोग्यासाठी ते हानिकारक असतात. आपल्याला अनेक पोटाचे विकार होऊ शकतात जसे पदार्थ खाल्ले तर. आणि आपल्याला काय माहित तो माणूस आहे तो जो बनवणारा आहे त्याने हात धुतलेत की त्याचे हात स्वच्छ आहेत
का, त्याने जे वापरलेलं तेल आहे ते चांगलं आहे का, हे तर आपल्याला माहितीच नाही. किंवा जे पाणी वापरलंय ते चांगलं आहे का, की तो जिथे उभा आहे ते ते म्हणजे विकतोय तिथलं आजूबाजूचा तो परिसर म्हणजे कसं आहे, अस्वच्छ आहे का स्वच्छ आहे, हे आपल्याला माहिती नाही, पण आपण आता ही माहिती करून घेतली पाहिजे. आता ह्या तिसऱ्या चित्रात काय दिसतंय तुम्हाला, तर खाली एक माणूस भाजीवालीकडून भाजी घेतोय, पण ती भाजीवाली कुठे बसली आहे बघा, तिच्या आजूबाजूला खूप म्हणजे घाण आहे, अस्वच्छ ठिकाणी ती भाजी विकतीये. मग आपण अशा ठिकाणची भाजी घ्यायची नाही. जिथे भाजी म्हणजे जिथे स्वच्छ असेल भाजीची दुकानं तिथलीच आपण भाजी घ्यायची. आणि घरी गेल्यावर सुद्धा पाण्याने ती स्वच्छ भाजी धुवून घ्यायची, आणि तेव्हाच ते आपले अन्न म्हणून आपण त्याचा उपयोग करायचा. नाहीतर मग त्या भाजीवरचे सूक्ष्मजीव आपल्या पोटात जाऊन आपलं आरोग्य बिघडू शकते. आता इथे ह्या चौथ्या ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, चित्रात काय दिसतंय तुम्हाला, की ओलसर ठिकाणी पोती पडलेली आहेत आणि त्या पोत्यांमधून अन्न सुद्धा बाहेर पडताना दिसते. मग असं म्हणजे अशा अन्नधान्याच्या ज्या पोत्या असतात ह्या ओलसर ठिकाणी न ठेवता त्या चांगल्या सुरक्षित जागी ठेवायच्या, कोरड्या जागी ठेवायला हव्यात, जेणेकरून मग त्यातील अन्न खराब होणार नाही. म्हणजे आता आपण अन्न बिघाड पाहिलं, म्हणजे कशा पद्धतीने अन्न बिघाड होऊ शकतो. अजून आपण आता अन्न बिघाडाची व्याख्या बघूया. अन्न बिघाड, फूड स्पॉइलेज. आपण जे वनस्पतीजन्य व प्राणीजन्य अन्नपदार्थ खातो ते चांगले व उत्तम दर्जाचे असणे आवश्यक आहे, अन्यथा आपण रोगास बळी पडू किंवा आपली प्रकृती बिघडेल. अन्नपदार्थांचा वास, रंग, पोत, चव या दर्जामध्ये बदल होणे व त्यातील पोषक द्रव्यांचा नाश होणे यालाच काय म्हणतात, अन्नबिघाड असे म्हणतात. अन्नबिघाड म्हणजे फूड स्पॉइलेज, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, फूड स्पॉइलेज. आता अन्नबिघाडास कारणीभूत घटक. तर अन्नबिघाडास कारणीभूत घटक कोणते आहेत ते आपण आता पाहूयात. तर काही वेळा काय होतं, तुम्ही बघितले असाल की फळं किंवा फळांच्या साली कशा झालेल्या असतात, काळपट पडलेल्या असतात. काही वेळा निसर्गतः मिळणारे पदार्थ मानवी प्रक्रियेमुळे बिघडतात. म्हणजे काय, तर आपण भाज्या वगैरे आणतो, पण आपण काय करतो, जेवण बनवताना ते जास्त शिजवतो का, तर त्याच्यासाठी म्हणजे जास्त शिजवल्यामुळे जेवण रुचकर होतं, ही आपली म्हणजे आपल्याला असं वाटतं की जास्त शिजवलं म्हणून जास्त भाजी छान होईल, पण असं नसतं. आपण जर जेवण शिजवलं तर त्यातली पोषक तत्व सगळी निघून जातात. त्यामुळे जेवण जास्त शिजवू नये. आणि ओलसर जागी ठेवणे, समजा आता आपण कांदे आणले किंवा काही म्हणजे आणलं आणि जर ओलसर जागी ठेवलं तर मग ते काय होणार, खराब होणार. किंवा आणि अयोग्य साठवणूक. आता जर आपल्याला साठवण्याचं, आपण जेव्हा पावसाळ्यात वगैरे जास्त धान्य आणतो पावसाळ्यासाठी म्हणजे गहू वगैरे, आणि मग ते जर आपण योग्य त्या वेळी व्यवस्थित जर साठवलं नाही तर काय होतं, तर ते खराब होणार. म्हणजे ते तर एकतर कीटक किंवा उंदीर म्हणजे हे तरी खराब करतील किंवा दुसरे सूक्ष्मजीव वगैरे असतील, आणि त्याच्यामुळे काय होईल, आपलं अन्न सगळं खराब होईल. जर तुमच्या आई जर समजा कधी 10 किलो 20 किलो जर कांदे आणले आणि जर आईने 2-4 दिवस ते जर उलटे पालटे जर केले नसतील तर ते कांदे खराब होतात आणि मग त्याला घाणेरडा वास येतो. हे तर तुम्ही बघितलंच असाल. हे म्हणजे अशा पद्धतीने ओलसर जागी कुठल्या पण म्हणजे गोष्टी म्हणजे ज्या हे आहेत अन्न पदार्थाच्या ज्या वस्तू आहेत त्या ओलसर जागी न ठेवता त्या चांगल्या कोरड्या जागी ठेवायला हव्यात. शेतात अन्नपदार्थ तयार होताना अनेक वेळा त्यांना इजा पोहोचते. काय होतं, म्हणजे पोहोचते, जसे अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक म्हणजे वाहतूक जेव्हा आपल्या शेतातून किंवा जेव्हा माल येतो सगळा तो एकावर एक रचलेला असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, सगळ्या भाज्या किंवा फळं अशी फुटतात आणि मग त्याच्या काही कुजतात आणि मग त्याच्यामुळे काय होतं, ते जर वेळच्या वेळी जर नाही बघितलं, ते कुजलेले जे काय फुटलेल्या भाज्या फळं जर बाहेर नाही काढल्या तर त्या सर्व भाज्यांना आणि फळांना खराब करून टाकतात. आता तुम्हाला हे माहिती आहे का, जेव्हा आंबा तुम्ही बघितलं असाल कधीतरी की म्हणजे आंब्याचा जर एखादा बॉक्स असेल आणि त्याच्यामध्ये जर एखादा जरी आंबा खराब निघाला तर तो पूर्ण, आणि आपलं लक्ष नसेल तर ते सगळ्या आंब्यांना तो खराब करतो. म्हणून वेळच्या वेळी आपण त्या आंब्यांना म्हणजे सगळ्याच फळांकडे वगैरे आपण लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर मग ते सगळी फळं वगैरे खराब होऊन जातात.
काही पदार्थांना कसा येतो माहिती का, काही पदार्थांना कडवट किंवा नकोसा वाटणारा घाणेरडा वास येतो. तुम्हाला शेंगदाणे जर बऱ्याच दिवस जर ठेवले असतील घरात, जर ते व्यवस्थित ठिकाणी नसतील ठेवले तर त्याचा असा खावट असा वास येतो. आणि काही अन्नपदार्थ जसे दूध, मांस इत्यादी आम्ल किंवा आम्लारीयुक्त असतात. म्हणजे जर दूध तुम्ही आणलं आणि तसंच ठेवलं गरम न करता तर ते खराब होणार. मांस, जर मच्छी वगैरे जर तुम्ही मांस आणलं आणि मग ते थोड्या म्हणजे जास्त म्हणजे लगेच नाही बनवलं किंवा मग ते काय होणार, खराब होणार, खराब होऊन जातं. म्हणजे ते अशा पद्धतीने अन्नाचा म्हणजे अन्न बिघडतं. काही अन्नपदार्थांचा तर धातूशी संपर्क झाल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे काही अन्नपदार्थ बिघडतात. हवा, पाणी, जमीन ह्यामधील सूक्ष्मजीव किंवा कीटकांचा अन्नामध्ये प्रवेश होऊन अन्न बिघडतं. जर आपण अन्न उघडं ठेवलं तर मग काय होतं, आपल्या अन्नावर माशा बसतात आणि मग त्यामुळे आपलं अन्न बिघडून जातं. कीटक, झुरळ येतात आणि मग तसं आपण अन्न खाऊ शकत नाही. आता तुम्ही जेव्हा कधी मित्रांबरोबर बाहेर जाता किंवा नातेवाईकांबरोबर बाहेर जाता, तेव्हा तुम्ही काय खाता तिथे? मस्तपैकी पाणीपुरी, शेवपुरी, बर्गर हे सगळं तुमचं आवडते पदार्थ तुम्ही खाता रस्त्यावरचे. आणि मग शेवपुरी, पाणीपुरी असे पदार्थ खातात. पण तुम्हाला माहिती आहे का, तो जो शेवपुरीवाला किंवा पाणीपुरीवाला आहे त्याचे हात किती स्वच्छ आहेत, की त्याने जे वापरलेलं पाणी आहे ते किती स्वच्छ आहे, किंवा त्याने जे तेल वापरलंय ते कुठल्या चांगल्या कंपनी म्हणजे चांगलं आहे का, की कुठलं कसं वापरले, किंवा त्या म्हणजे जी भांडी वगैरे आहेत ती स्वच्छ आहेत का, हे सगळं आपल्याला बघायला पाहिजे. जर नाही बघितलं तर आपले असे ते पदार्थ खाल्ल्यामुळे आपलं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. आपल्याला काय होऊ शकतं, आपल्याला पोटाचे विकार होऊ शकतात. अजून सुद्धा काही फळं, आता समजा तुम्ही फळं आणलीत ह्याच्यामधून मार्केटमधून, तर ते खाण्यास योग्य आहेत की तुम्ही कसे ओळखता, तर तुम्ही बघता त्याला कीड लागली आहे का. मग काही काही फळांना कसा आंबट वास येतो, त्यांचं म्हणजे आंबट वास येतो आणि सगळे काळी पडलेली असतात. मग अशी फळं खाण्यास म्हणजे आपण खाऊ शकत नाही, ते खाण्यास अयोग्य असतात. आता बऱ्याचशा माहिती आहेत का तुम्हाला, पाकिट बंद ज्या म्हणजे हवाबंद जी पॅकेट्स असतात किंवा काही बॉटल्स असतात त्याच्यावर काय असतात, तर त्या एक्सपायरी डेट लिहिलेल्या असतात ना, एक्सपायरी डेट. मग त्या एक्सपायरी डेट पर्यंत जर आपण त्या खाल्लं तर त्याच्यापासून आपल्या शरीरास काय कोणती हानी होत नाही. परंतु जर आपण त्या एक्सपायरी डेट नंतरच्या खाल्लं, एक्सपायरी डेट त्याची उलटून गेली आणि त्याच्यानंतर म्हणजे तसंच राहिलं आपल्याकडे आणि आपण ते नंतर खाल्लं, तर काय होतं, तर त्याच्यातून आपल्याला विषबाधा सुद्धा होण्याची शक्यता आहे. विषबाधा सुद्धा होऊ शकतं. म्हणजे अन्न बिघाडास आपण आता कोणकोणते घटक कारणीभूत आहेत हे आपण पाहिले. तर आज आपण काय शिकलो, तर आज आपण म्हणजे अन्न बिघाड आणि अन्न बिघाडास कारणीभूत घटक कोणते घटक आहेत. तर जसे की म्हणजे अयोग्य साठवणूक, अयोग्य म्हणजे आपण ओल्या ठिकाणी वगैरे जर धान्य ठेवलं तर काय होतं, तर ते खराब होऊ शकतं. उंदीर, झुरळ हे पण आपलं अन्न खराब होऊ शकतं. आपण जर बाहेरचं खाल्लं तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला बाहेरचं खाल्लं ते अन्न सुद्धा सुरक्षित नसतं. त्यामुळे तसं अन्न जर आपण खाल्लं तरीही आपल्याला काय होतं, म्हणजे आपली हेल्थ खराब होऊ शकते. असे वेगवेगळे म्हणजे जेव्हा वाहतुकीमध्ये सुद्धा अयोग्य वाहतूक असेल त्याच्यामुळे सुद्धा अन्न बिघाड होऊ शकतं, म्हणजे भाज्या वगैरे खराब होऊ शकतात. हे आपण आज शिकलो. आणि आता आपण पुढच्या भागात काय पाहणार आहोत, तर याच पाठातील अन्न नासाडी आणि संख्यात्मक आणि गुणात्मक अन्न नासाडी म्हणजे काय याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत.